आजी चहा. अरे च काय करताय आमचा आनंदी बाळ? अरे च असं का चेहरा केलाय? नाव काय तुझं? आनंदी आहे की नाही? मग हा असा चेहरा केल्यावर आम्ही आनंदी कसं म्हणायचं तुला? हसून दाखव. हसा. हसतच नाही रे. तू खेळ तिच्या बरोबर. आनंदी हे बघ, हे मी बनवलंय. हे बघ, हे मी काढलंय. भाऊजी आजी काय करतो? काय करतो? आनंदीला हसवतो. हसो हसो. भाऊजी हे असं केल्याने घाबरेल ती. असं म्हणताय? बघाच आता कशी मामी ओळख करून देते सगळ्यांची. ये बाळा. तू आजी हवी होती म्हणून अशी नाराज होतेस? हे बघ, ही आहे तुझी पणजी आजी. हे आहेत तुझे छोटे मामा. आणि हे तुझे मोठे मामा. हे मामा विमान आहे. काका म्हणायचं असेल तर म्हण. बाहेरची मुलं मला काकाच म्हणतात, नाही तर नकोच म्हणू. संतोष, अरे काय? बर असू दे. हा तुझा वरद दादा. आणि हे कोण? हे तुला हसवणारे तुझे व्यंकी मामा. आणि हे बघ, हे तुझे आजोबा. आणि या आजी. हे माझ्या आजी. हो हो बाळा, मी तुझी आजीच आहे. ही काय सिगरेट ओढायची वेळ आहे? दादा, तुला मी सिगरेट ओढण्यासाठी नाही बोलवलंय. मग बघतोयस ना आतमध्ये काय चाललंय ते. सगळे लोक तिला हसवण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या हातातले सगळे कामं धंदे सोडून. मूर्ख आहेत. नाही, अति इमोशनल झाले. मी असतो ना आता सरळ उचललं असतं त्या मुलीला आणि तिच्या घरी सोडून आलो असतो. हेच सोल्युशन आहे, पण ऐकणार नाही माझं. कोणी ऐकणार? कसे ऐकती? सगळेजण आता तिला ऍक्सेप्ट करायला लागलेत ना. काय त्या भावनाला खूळ सुचलं. मग आई, मग आपले पूज्य तीर्थरूप. आणि आता त्यात भर पडली वीणा वहिनींची. वीणा वहिनींना जरा कंट्रोल कर. त्या मुलीवरचं प्रेम जरा कंट्रोल करायला सांग. करू कंट्रोल कर. दादा म्हणतोस ना तू? हा, दादाला सांगतोस वहिनीला कंट्रोल कर म्हणून, मला सांगतोस तुला? दादा सिच्युएशन काय आहे ते बघ जरा. अरे त्या मुलीला घरी ठेवणाऱ्यांची टीम वाढत चाललीये. हो. हा, मग तुझ्या हानीला सांग ना त्या मुलीला घरात न ठेवणाऱ्यांच्या टीम मध्ये सामील व्हायला. ना जा सांग. नाही ती घरी नाहीये, ती माहेरी गेली. माहेरी गेली ना? बरोबर आता माहेरी जाणं सुचलं तिला. आधी आहे ना स्वतःच्या बायकोला समजा, मग मला सांग. दादा अरे लक्षात ठेव, अरे घरात खर्च वाढणार आहे आणि माझ्यासाठी बाथरूम वापरणारा एक अडथळा. मी जे काही बोलतो ना त्याकडे जरा सिरियसली लक्ष दे, सिरियसली घे. तू बोलतोयस ते बरोबरच आहे. घर खर्च वाढणार म्हणजे मलाच त्यात पैसे द्यावे लागणार.
बाकी लोक काय फुकटचे सल्ले देणार. दादा काय झालं सर? सर काय झालंय? अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? हे बघ पप्पा चहा. ठीक आहे ठेव तिथे जा लवकर. मी तुला सांगितलं होतं हे प्रकरण तिथल्या तिथे मिटलं पाहिजे. पेपरमध्ये कसं छापून आलं? सर तुम्ही शांत व्हा. सर ही बातमी अजून कुणालाही माहीत नाहीये. तुम्ही जर अशीच बुंबाबुंब करत राहिलात ना तर ही बातमी सगळीकडे पसरायची. मला अक्कल शिकवू नकोस. हे पेपरमध्ये कसं छापून आलं? हे मॅटर आजच्या आज क्लिअर झालं पाहिजे. पप्पा नेहमी जोरजोरातच बोलतात, मग आज हळू आवाजात का बोलताय? प्लीज प्लीज तुम्ही थोडं हळू बोला. सर आपण जर ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला असता तर सगळ्यांना आधीच कळलं असतं की आपण यामध्ये इन्व्हॉल्व आहोत. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता सर. दुसरा पर्याय नव्हता म्हणे. पप्पा पेपर का चोरगळताय? काही लपवतायत का? नाही ऍक्च्युली काय झालंय आपल्या विरोधकांनी आपल्या विरोधात काहीतरी बातमी दिली त्या संदर्भातले काहीतरी चालू आहे. हे बघ तू यात पडू नकोस. तू आज जा. सर हे बघा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. सर तुम्ही जर टेन्शन घेतलं ना तर हे सगळ्यांना कळेल. पप्पा बस बसते. कसे आहात? मी बरा आहे. तू कशी आहेस बाळा? मी पण मस्त. हे काय? हे पेपर असे का ठेवलेत? पप्पा तुम्ही पण ना. थांबा मी बघतो मागे बघ. बघतोस. काय नाही का ते निवडणुका तोंडावर आलेत ना, ते विरोधकांनी काय छापले काय नाही ते बघायला लागतं. बस लक्ष द्यायला लागतं. बरोबर. सिंचना आई कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. काय ग? कुठं आहे तुझं ते शेपूट? नाही आलं? नाही आजी, तो नाही आला. चांगलं झालं. तर तुम्ही माहिले की आज जाऊन गप्पा मारा. ये. काय मग कसं झालं सगळं? लग्न व्यवस्थित पार पडलं ना? काय सांगू तुला आई, कसलं लग्न आणि कसलं काय. काय झालं? अगं तो नवरा मुलगा आहे ना, त्याचा हॉलकडे येतानाच ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? हो बाबा. कुठे? हॉलच्या अलीकडे मंदिराकडे जाताना तो रस्ता आहे ना, तिथेच. आणि आई तुला माहितीये, त्या नवरा मुलाला ना एक छोटी मुलगी आहे. ती वाचली बिचारी, पण भावना ताई तिला घरी घेऊन आलीये. परमेश्वरा, चांगलं असो किंवा वाईट, नशिबाचे भोग काही कोणाला चुकत नाहीत. जाऊ दे ना आई, आपल्याला काय करायचंय, तू नको जास्त त्याचा विचार करूस. एकतर आधीच डोकं दुखतंय माझं. जाऊ दे, तू एक काम कर ना, तू मस्त एक चहा बनव तुझ्या हातचा स्पेशल, म्हणजे मला जरा बरं तरी वाटेल. देते, लगेच देते. चल, हवं नको ते सगळं बघते मी तुझं. तुमच्या चुकीमुळे
मुलगी अनाथ झाली. इकडे इकडे जरा जरा बोलायचंय. मगाशी तुझं काय चाललं होतं ग तिकडे? हा तुझा मामा, मी तुझी मामी, काय कशाला? काय चाललं होतं म्हणून काय विचारताय? त्या बिचारीला तिच्या आजी बाबाची आठवण येत होती ना, म्हणून चेहरा पाडून बसली होती हो ती. मला नाही बघवलं हो तिच्याकडे. तुला ना बघवायला ती तुझी लागते. कोण लागते ती तुझी? हो, असं काय बोलताय? माणूस की नावाची काही गोष्ट असते की नाही? माणूस की नाही, समाजसेवा चालली आहे. कोणालाही आणून ठेवलंय घरी. हे बघा, आता तुम्ही टोकाचं बोलू नका. अहो, ती एवढंसं लेकरू एवढ्या मोठ्या धक्क्यातनं जाते, माहितीये ना तुम्हाला? माहितीये, चांगलं माहितीये कुठल्या धक्क्यातनं जाते ते, कळतंय मला. मग भावनाकडून हे नको कळायला ती मुलगी किती दिवस राहणार आहे इथे, कधी जाणार आहे? ही निघाली आहे ज्योतीचा अवतार बनायला, कसं चालेल? थांबा जरा, दोघी जणी सावरेपर्यंत जरा गप्प बसानं. कधी सावरणार ते? आणि नाहीच सावरल्या तर? अरे कोण कधी केव्हा सावरेल काय माहित. तेव्हा बरं, काय म्हणणं काय तुमचं? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, आई बाबा भावना त्यांना जसं वागायचंय त्या मुलीबरोबर तसं वागू दे, पण तू तिच्याशी चांगलं नाही वागायचं सांगतोय. हा, अरे काय म्हणजे? नाही तर सगळ्यांना वाटेल ती इथे राहते, ते सगळ्यांना पटतंय म्हणून, नाही तर ती इथे ठिया देऊन बसेल. हो, माझं ना एक काम राहिलंय बाहेर, जरा मी आलेच. एक मिनिट, आता तुला काम आठवते? हा, मगाशी त्या आनंदीच्या मागे मागे करत होतीस तेव्हा तुला कामं नव्हती काय का? आणि इतर वेळी तू कामांची तक्रार करत बसतेस, मलाच सारखी कामं असतात. आता आनंदीमुळे तुझी कामं वाढतायत, तर त्याचा तुला त्रास नाही का गो? नाही होत मला त्रास. अहो, नाही होत. हे बघा, तिची आजी बाबा जरी नसले ना, तरी तिला असं वाटू दे की या जगात तिचं आपलंसं कोणीतरी आहे. आलेच मी. आपलंसं कोणीतरी आहे, धर्मशाळा जाई. का मम्मा, का सोडून गेलीस तू मला? हे सगळं त्या भावनामुळे झालंय. चटलडी भावना. तिच्यामुळे गेले माझी मम्मा, मला सोडून वाजून ताना तिच्यामुळे गेला. शांत हो. एव्हरीथिंग विल बी ओके. कसं ठीक होईल गवी? माझी मम्मा येणार आहे का परत? आय विश आपण त्यांना परत आणू शकलो असतो. डॅम इट, काय वाटलं होतं आणि काय झालंय? श्रीकांतचा काटा काढून टाकल्यानंतर या घरात आमचे रूल असायला हवे होते. बट दिस वुमन, ही इतकी अनरिझनेबल का झाली? पणजी आजी, नेहमी तू तिथेच का बसते? ये ना माझ्यासोबत इथे खेळायला. अगो बाई, तिथे येऊ म्हणतेस? अगं, मी तुझ्या एवढी लहानगी होते तेव्हा दुडदुडू धावायचे. आता तुझ्या या पणजी आजीचे गुडघे गेले कामातून. आजी चहा. आनंदी बाळ, मी ना तुझ्यासाठी औषध घेऊन येते, लगेच पिऊन टाकायचं हा बाळा. नाही नको मला. अरे, असं करून कसं चालेल बरं? आपल्याला लवकर बरं व्हायचंय की नाही? मग तू माझ्यासोबत खेळशील? खेळायचं खेळले असते ग, पण मला ना खूप काम आहेत. कसली कामं? काय सांगू माझ्या कामांचा डोंगर बाळा तुला. मला की नाही भाजी निवडायची आहे, ती चिरायची आहे, बनवायची आहे, पोळ्या बनवायच्या आहे, कोशिंबीर, आमटी. मग आपण जेवलो की भांडी पडतात ना, ती पण घासायची आहे, लादी पुसायची आहे, झाडू मारायचा आहे. थोडक्यात काय, सासूबाईंनी सांगितलेली सगळी कामं करायची आहेत. मामी, हे सगळे कामं फक्त मुलींनीच का करायचे असतात? हे जर मला माहिती असतं तर मी कशाला घरात कामं करत बसले असते ना.
सांग ना मम्मी प्लीज सांग ना प्लीज. बरे देवा, तिला काय उत्तर देऊ बरं मी? अगं बाळा, त्याचं काय आहे मी ना, सांगते ना. कसे माहितीये का, ही जी मुलं आहेत ना त्यांना घरातली कामं येतच नाहीत. घरातली कामं फक्त मुलींना येतात. म्हणून मग मी काय केलं, सगळ्या मुलांना सांगितलं तुम्ही बाहेर जा, पैसे कमवून आणा, आणि मग मी आणि मामी आम्ही घरातल्यांची काळजी घेतो. आजी तू किती छान सांगते. हो की नाही? मग आता आजीचं ऐकणार ना. मामीने काय सांगितलंय, पटकन औषध घ्यायचं. आणि भूक लागली असेल ना तुला, आजी तुला कसं माहिती? कारण मी आजी आहे ना तुझी, आजीला सगळं माहिती असतं. अगं बाई, मी पण हा. सर, मी तिथल्या इन्स्पेक्टर साहेबांशी आणि डॉक्टर साहेबांशी दोघांशी बोललोय. सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हां, या सगळ्यांचा निवडणुकीवर परिणाम व्हायला नको. सर मग आता तुम्हीच सांगा पुढे काय करायचं ते. सिंचना बाळा, हे सिंचना, काय पप्पा? बाळा तुझं सासर कुठल्या प्रभागात आहे? माझं सासर? पण का पप्पा, तुम्ही असं का विचारताय? अगं का म्हणजे काय, मला तुझ्या सासरच्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. खरंच पप्पा? तुम्ही आमच्या घरी येणार आहात? अरे खरंच बेटा, बे एवढं सगळं घडलंय, त्यांच्याशी बोलायला नको? त्यांना दिलासा द्यायला नको? पप्पा, तुम्ही खरंच जायचं म्हणताय? माझा तर विश्वासच बसत नाहीये. हा बघ, पप्पांना आज सिंचनाच्या सासऱ्यांचा इतका का पुळका आलाय? काय संपत, काय चाललंय तुझं? काय झालंय? राजा कधी सेवकांच्या घरी जात असतो का? आपला मान आपण राखायचा असतो संपत. अहो, चूक असो किंवा बरो, शेवटी आपली लेक लग्न होऊन त्या घरात गेलीये म्हटल्यावर ते तिचं घर आहे ना, आणि अशा परिस्थितीत आपण तिथे जायला हवं. म्हणजे सासरच्यांसाठी नाही, पण निदान आपल्या लेकीसाठी तरी आपण तिथे जायला हवं. देवा, सगळं नीट होऊ दे. अगं देव तर नीट करेलच, त्याआधी तू आज जाऊन नीट जेवण तयार कर. जा. हो, चल बाळा. काय निवडणुका तोंडावर आहेत. सिंचनाच्या सासरच्यांची त्यांच्या एरियात बरीच ओळख आहे. अगं 200-300 वोटर्स आहेत तिथे. अगं आपल्यासाठी चांगली संधी आहे ती. ते काहीही असू दे, पण तू तिथे जातोयस हे मला काही आवडलेलं नाहीये. हा, आता तू निवडणुकीच बोलतोयस म्हणून गप्पा बसली मी.
सिद्धू 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 ए मया सिद्धूची विकेट. ए सिद्धू, अरे पहिल्या परीक्षेत पास झालास ना, पुढच्या 2 परीक्षांचं काय? ए काठी, हे काय तुझ्या गावचं कॉलेज आहे चिटा घेऊन पास व्हायला? ए शांत बसा रे. मला वाटतं आपला सिद्धू कसला तरी डीप विचार करतो. अरे याला डीप विचार करून जमाना झाला. पण मी विचार करतोय सिद्धू नेमका कोणता डीप विचार करतो. तो बघा सिद्धू दादा, चला. काही मुलं कोण आहेत? सिद्धू सिद्धू दादा, तुझ्याकडे एक काम होतं. सिद्धू, ए सिद्धू, अरे कशाला ओरडताय रे? बाहेर आहे का मी? तुमचं काय आहे रे? त्या दिवशी तुम्हाला बॅग फुटवला होता ना? आम्ही बॅगसाठी नाही आलोय दादा. काय हवंय तुम्हाला? दादा, ते बसचा प्रॉब्लेम झालाय. रिकामी असते तरी बस स्टॉपवर थांबत नाही. आम्ही ना रोज बसच्या मागे पळतो तरी बस थांबत नाही, त्यामुळे रोज उशीर होतो आम्हाला कॉलेजला. हो ना दादा, आणि एक दिवसही वेळेत कॉलेजला जाता येत नाही. दादा, आता तुम्हीच आम्हाला मदत करू शकता दादा, प्लीज. प्लीज दादा, खूप प्लीज काहीतरी त्याला जाणं प्लीज दादा. काय रे, काय झालं? ब्रेक का मारलात? अरे रस्त्यामध्ये कोणीतरी गाडी आडवं लावून बसलंय. कोण आहे रे तो? बघ ना. ए काय झालं रे? रस्ता का अडवलायस? आणि खाली उतर मग सांगतो. काय रे, रस्ता का अडवलायस? गाडी जर 1 मिनिट जरी लेट झाली ना, पोलीस चौकीत नेईल, समजलं का? चौकीत नेणार तू? कोणाकडे कंप्लेंट करणार? बोल ना. मी पण बघतो ना काय करताय तुम्ही ते. ये तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलतोयस? माजी आमदार संपतराव गाडे पाटील यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील. तुमचा मालक इतका चांगला आहे, कॉलेज स्टुडंटसाठी त्यांनी पासेस काढलेत, इतका विचार करतो तो त्यांचा, आणि तुम्ही काय करताय? तुमच्या फायद्यासाठी त्यांना बसमध्ये पण बसून देत नाहीयेत. मला सांगा आता, हीच जर तुमची पोरं असती तर मग वेळेत कॉलेजला सोडलं असतं ना तुम्ही? घरातून निघताना टाटा बाय बाय केलं असतं. स्वतःच्या पोरांची काळजी घेणार, मग दुसऱ्यांच्या पोरांचा काय? आज या सगळ्या पोरांची परीक्षा आहे. तुम्ही यांना बस भरून सोडलं नाही तर कॉलेजला कसे जाणार ते? लक्षात ठेव, प्रत्येक बस स्टॉपवर बस थांबली नाही अशी खबर आली ना माझ्याकडे तर गाठ माझ्याशी. कळलं काय? सॉरी साहेब, माफ करा. उद्यापासून या पोरांना घेतल्याशिवाय बस इथून हलणार नाही. चला रे तुम्ही सगळे बसात. चला रे, चला चला चला. तिकडे पार्टी जागा अरे जा. आपली वहिनी.
थँक्यू सिद्धू दादा. थँक्यू सिद्धू दादा. आणि जेव्हा ती माझ्या दिशेने चालत येईल तेव्हा असं वाटायला हवं की या तळपत्या सूर्याच्या उन्हात रिमझिम पाऊस पडतोय. आणि हा, तो पाऊस फक्त माझ्यासाठीच पडतोय. हो, आनंदी माझी मुलगी आहे. त्याची प्लीज काळजी. हो, मी आनंदींची नीट काळजी घेईन. तुम्ही नका चिंता करू. काय झालं भाऊ नाही? काही नाही हो, तुम्ही झोपला होतात म्हणून मी गाणं म्हणत होते. तू रडतेस? नाही, झोपा तुम्ही. मी रडले की तू माझे डोळे पुसतेस ना, म्हणून मी तुझे डोळे पुसले. झोपा. लक्ष्मी, बस. भावना आणि आनंदी काय झाल्या होत्याच. हे जे काही घडलंय त्यांनी अगदी पोक्त वागायला लागल्यात. त्याचं दुःख पाहत नाही हो मला, खरंच पाहत नाही. मलाही नाहीये लक्ष्मी. अगं पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. कधी कधी जे काही घडतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं फक्त. पण आपण मात्र हार मानायची नाही. अहो, आपली भावना नकाराचं दुःख पचवून ऑफिसला गेली तो दिवस आणि आजचा दिवस. काय काय घडलं हो तिच्या आयुष्यात. निवाजाव प्रत्येक वेळी ना असं वाटतं की आता काहीतरी चांगलं घडणार आहे. नाही, देवच आशा दाखवतो आणि मग तोच तिच्या पदरी निराशा टाकतो. निसर्गाचं चक्र असंच असतं लक्ष्मी. अगं प्रत्येक वेळेस सगळं चांगलंच कसं होणार. अहो, पण जर वाईटच व्हायचंय तर ते माझ्या बरोबर होऊ दे ना. माझ्या लेकी बरोबर का होतंय. तुला एक माहितीये का, जर तुझ्या बरोबर काही वाईट झालं ना तर भावनाला आत्ता होतोय तितकाच त्रास होईल, कदाचित थोडा जास्तच होईल. आणि एक सांगू, तो जो देव आहे ना, देव, तो ज्याप्रमाणे संकट देतो त्याचप्रमाणे त्या संकटांबरोबर लढण्याचं बळही देतो. अगं आनंदी भावना करता त्याच रूपात आली आहे लक्ष्मी. तू अशी खचून जाऊ नकोस. ज्याप्रमाणे तुझ्या मुलींची दुःख बघून तू तुझा स्वतःचा त्रास विसरतेस, त्याचप्रमाणे आनंदीकडे बघून भावनाला पण पुढे जायचं बळ मिळतच असेल ना. आणि लक्ष्मी, तू काही कमी भोगलायस का. पण प्रत्येक संकटाच्या वेळी तू उठून उभी राहिलीयस, अगदी खंबीरपणे उभी राहिलीयस.
भावनाला तुझ्या आधाराची, तुझ्या आत्मविश्वासाची गरज आहे. आणि मला सांग, आपण सगळे एकत्र आहोत. आपलं हे एवढं एवढं मोठं कुटुंब एकत्र आहे. गाणी काय पाहिजे आपल्याला? गोड शब्दात सांगताय की लक्ष्मी, तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये, बरोबर ना? मी हे सांगतोय की तुझ्याकडे कुठलाही पर्याय नसेल ना, तरी मी आहे. तुला मला ढाल बनून उभं करायचं असेल तर तुझ्या समोर उभं कर. माझी साथ हवी असेल तर तुझ्या बाजूला उभं कर. आणि माझ्याकडून धीर हवा असेल ना तर तुझ्या पाठीशी उभं कर. लक्ष्मी, हे बघ, प्रसंग कुठलाही असो, त्रास कुठलाही असो, तो आपल्या दोघांचा आहे. दिलासा होता म्हणून तर इथवर आलो आपण. आणि असेच पुढेही जाऊ लक्ष्मी, बरोबर ना? तुम्ही आराम कर, मी जरा आलेच. हे सगळं त्या भावनामुळे झालंय. सोडणार नाही मी तिला. डार्लिंग, हे सगळं त्या भावनामुळे झालंय. ती माझ्या दादाच्या आयुष्यात आली आणि माझी मम्मा आणि माझा दादा मला सोडून गेले. तिच्यासारख्या मुलीला जगण्याचा काहीच हक्क नाहीये. सोडणार नाही मी तिला. झोपली का ग? हो, आत्ताच.
आई 12 वाजलेत. तू का जागीस? तुझी लेक झोपेपर्यंत तू पण जागीच आहेस ना? मग मला बघायला नको माझी लेक झोपली की नाही ते? आई मला आत्ता कळतंय तू आमचा अभ्यास होईपर्यंत का जागी राहायचीस. अगं मीच नाही, या जगातली प्रत्येक आई असंच करते. बरी आहे ना गई? तू म्हणाली होतीस खूप बोलकी आहे आनंदी. पण बोलता दुःखाचा असं डोंगर कोसळलं बिचारीवर की इथे आलीये तेव्हापासून गप्पच आहे. त्या सोफ्यात बसते, कुणाशी बोलत नाही, एकटक कुठेतरी पाहत असते. मी सासूबाई आणि व्यंकी प्रयत्न करतात, पण सासूबाईने ती तिच्याबरोबर खेळता येत नाही. व्यंकी काय बोलतो तिला कळत नाही. पण तू काळजी करू नकोस. मी ठरवलंय उद्यापासून ना घरातल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तिच्या आयुष्याचा भाग बनवणार आहे. खेळायला लावेन, बोलायला लावेन, काहीतरी करायला लावेन. बघ तू बघशील भावना, तुझी आनंदी पुन्हा पूर्वीसारखी होईल. शब्द आहे माझा. आई तुला कसं ग सगळ्यांच्या मनातलं कळतं? तुझ्यासारखी आई सगळ्यांना मिळायला पाहिजे. मला नाही ग बाई. तुला सगळ्यांच्या मनातलं कळतं बघ. किती समजूतदार आहे माझी लेक. आणि फक्त समजूतदार नाही, धीट पण आहेस. खरं सांगू, देवाकडे एकच प्रार्थना करते, तुझ्यासारखी लेक प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावी.